महत्वाचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे गोला तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आता तुम्हाला दाखवतो ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 82 आणि मंत्र 1, 2, 3 मध्ये. हे पहा, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 82 आणि इथे येऊ आपण मंत्र नंबर 1. पहा किती स्पष्ट लिहिलं आहे. जो सर्व उत्पादक प्रभू म्हणजे सर्वांची उत्पत्ती करणारा, प्रकाश स्वरूप अरुषा म्हणजे तो साकार परमात्मा, सद्गुणांची वृष्टी करणारा, हरी म्हणजे पापांचे हरण करणारा. दयानंद म्हणत होता मोठा, पापांचा नाश करत नाही. इथं लिहिलंय पापांचं हरण करणारा, पापांचा नाश करणारा तो राजेव, राजाच्या समान. हे पहा, आपण 269 वर म्हणजे 269 वर इथे लिहिलं आहे की तो राजेव, राजाच्या समान. याचा शेष आहे 270 वर. हा आहे शेष 270 वर. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82चा मंत्र 1 आपण वाचत आहोत. हे 270 वरती राजाच्या समान दर्शनीय आहे. दर्शनीय बघण्यायोग्य, राजाच्या समान साकार आहे, मनुष्य सदृश्य आहे. तो आहे पृथ्वी आदी लोक आणि लोकांतर यांच्या चारी बाजूला शब्दायमान होत आहे. तो आहे वर्णीय पुरुषाला, श्रेष्ठ. वर्णीय म्हणजे श्रेष्ठ पुरुषाला, व्यक्तीला, जो दृढ भक्त आहे त्याला पवित्र करत प्राप्त होतो. ज्या प्रकारे विद्युत स्नेहाच्या स्थानांना आधार बनवून प्राप्त होतो आणि त्याचा उद्देश काय असतो हे पहा दुसऱ्या मंत्रात. तो कोणत्या उद्देशाने येतो परमात्मा? हा कवीर शब्द आहे. या इथे कवीर, मूळ पाठात कवीर शब्द आहे. कवीर वेधस्य. हे परमात्मन, उपदेश करण्याच्या इच्छेने तुम्ही महापुरुषाला प्राप्त होता, खरं ज्ञान देण्यासाठी येता आणि तुम्ही अत्यंत गतिशील पदार्थाप्रमाणे आमच्या आध्यात्मिक यज्ञाला प्राप्त होता. म्हणजे अत्यंत गतिशील पदार्थासमान, म्हणजे विजेच्या गतीने तुम्ही चालता. तुम्ही, हे परत सर्वज्ञ लिहिलं, तुम्ही कबीर देव आहात, तुम्ही कबीर साहब आहात, शुद्ध स्वरूप आहात. पुढे पुढे तुम्ही पापांना दूर करून, हे सोम, हे अमर परमात्मा, तुम्ही आम्हाला सुख द्यावे. आता पुण्यात्म्यांनो, यात स्पष्ट केलं आहे की तो परमात्मा राजाच्या समान दिसण्याचा आहे. राजा तर मनुष्यासारखाच असेल का कोण्या दगडासारखा असतो? आणि हे स्पष्ट केलं आहे की तो परमात्मा तिसऱ्या धामामध्ये राहतो आणि तिथून गतीने येतो, चांगल्या श्रेष्ठ आत्म्यांना भेटतो आणि त्यांना तत्वज्ञानाशी परिचित करवतो. तो कोणाकोणाला भेटला? हम सुल्तानी नानक तारे दादू को उपदेश दिया, जात जुलाहा भेद न पाया, काशी माहे कबीर हुआ. तो परमात्मा कोणकोणत्या चांगल्या आत्म्यांना भेटला? आदरणीय धरमदास साहेबजींना भेटले, आदरणीय मुलुकदास साहेबजींना भेटले, आदरणीय नानक साहेबजींना परमात्मा भेटले होते. त्यांनी बनारसमध्ये जाऊन पाहिले होते. और गुरु ग्रंथ साहिब के 24 पृष्ठ पर लिखा हुआ है, फाई सूरत मुलुक की वेश, ए ठगवाड़ा ठगी देश,
ये खरा सियाणा भोता भार, ये धानक रूप रहा करतार। बोलो सतगुरुदेव सत साहेब। परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, सर्व सृष्टी रचनहार, सर्व कष्ट हरणहार, अंगारी बंभारी बंदी छोड पापनाशक, हा परमात्मा परमक्षर ब्रह्म आहे. त्यांचं वास्तविक नाव कबीर देव आहे, अल्लाहू अकबर आहे. त्यांना हक्का कबीर पण म्हणतात. हक्का कबीर, अल्लाहू अकबर, कबीर देव ही त्याच परमात्म्याची भाषाभिन्न नावे आहेत. तो परमात्मा सतलोकातून चालत इथे आपल्या प्रिय आत्म्यांना कष्टातून मुक्त करण्यासाठी, काळाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी, आत्म्याचे भक्तिधनाने पालनपोषण करण्यासाठी, त्याला परिपूर्ण करण्यासाठी ते परमेश्वर स्वतः येतात. त्यांचं नाव कबीर देव आहे. आपण त्यांना कबीर साहेब म्हणतो. ते परमेश्वर ह्या कलियुगामध्ये सन 1398 मध्ये विक्रमी संवत 1455 ज्येष्ठ उत्तरेची पौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला भारतवर्षाची पवित्र भूमी पवित्र काशी शहरामध्ये एका लहरतारा नावाच्या तलावात फुललेल्या एका कमळाच्या फुलावर विराजमान झाले होते, एक नवजात शिशुरूप धारण करून. आणि त्यांना एक निस्संतान विणकर दाम्पत्य उचलून घेऊन गेलं होतं. परमात्मा लीलेमध्ये शरीराने हळूहळू मोठे झाले. मग त्या आपल्या मानलेल्या मातापित्यांचे जे पैतृक कार्य होते विणकामाचं तेच कार्य करू लागले. आणि तेच पूर्ण परमात्मा परमक्षर ब्रह्म बनारसमध्ये धानक रूपाने प्रसिद्ध झाले, म्हणजे विणकर म्हणवले. पुण्यात्म्यांनो, आपण सर्व काळाच्या जाळ्यात फसलेले आहात. इथला जो मालक आहे, इथला जो स्वामी आहे 21 ब्रह्मांडांचा, तो काळ भगवान आहे. आणि आपण आपल्या चुकांमुळे ह्या काळाच्या जाळ्यात फसलो. आपण सर्व आत्मे त्या परमक्षर ब्रह्मचे आहोत. आपण सर्व त्याची बालके आहोत. आपण त्या परमेश्वराच्या वचनातून उत्पन्न झालेले आहोत, त्याच्याच शरीरातून बाहेर आलेले आहोत. आणि आपल्याला आत्म्याचं रूप परमात्म्यानेच दिलं आहे. आपण परमेश्वर कबीरजींची बालकं आहोत. जसं कोणा माता पित्याचं एखादं संतान, मुलगा वा मुलगी कुठल्याही कारणाने कुमार्गावरून चालू लागलं, माता पित्यांना समजतं की भविष्यात त्याच्यावर किती संकटे कोसळतील, त्याला किती त्रास होईल. ज्या कारणामुळे माता पिता अत्यंत चिंतित असतात आणि शक्य ते सर्व प्रयत्न करतात कुठल्याही प्रकारे त्या मुलांना परत आपण सुमार्गावर आणू शकू. त्यासाठी त्यांना कितीही काहीही करावं लागलं तरी आपल्या कुवतीनुसार ते पूर्ण प्रयत्न करतात. पण तरीही ती नालायक बालके ऐकत नाहीत. तरीही ते माता पिता चिंतितच राहतात. त्यांचं भविष्य त्यांना ठाऊक असतं. ठीक अशाच प्रकारे परमेश्वर कबीरदेवजी
ते पूर्ण परमात्मा आपल्यासाठी सदैव चिंतित राहतात, की काळाने यांना इथे त्रिगुणमयी मायेची नशा करवली आहे आणि ह्या काळरूपी, ह्या काळाच्या ब्रह्मांडरूपी विहिरीत, ह्या ब्रह्मांडरूपी विहिरीत ही त्रिगुणमयी मायारूपी भांग घातली काळाने आणि या भांगेच्या नशेत आपण सर्वच्या सर्व परमात्म्याला विसरून ह्या खड्ड्यात पडलेले आहोत. परमेश्वर कबीर देवजी म्हणतात, कबीर ये माया अटपटी, सब घट आण अड़ी, और किस किस को समझाऊं, या तक कुआं भांग पड़ी. आता पुण्यात्म्यांनो, आपण इथे ज्या गोष्टीची डिमांड करता, परमात्म्याकडून जे काही मागायला येता, ते काय मागता? जोपर्यंत तुम्हाला तत्वज्ञान होत नाही तोपर्यंत काय डिमांड करता? निस्संतान संतानाची इच्छा धरूनच इथे येतात. आणि कोणी निर्धन असेल, ज्याच्याकडे पैसा नसेल, तो फक्त पैसाच मागायला येतो. कोणाला काही आजार, त्रास, रोग किंवा काही अन्य भूतबाधा असेल, पित्रबाधा असेल वा देवांमुळे काही त्रास असेल, तर त्याचं निवारण व्हावं म्हणून इथं येतात. त्याच्या निवारणाची इच्छा धरून इथं येतात. पुण्यात्म्यांनो, ज्यावेळी आपल्याला हे तत्वज्ञान समजेल, तत्वज्ञान होईल, त्यावेळी तुम्ही ही डिमांड विसरून जाल. कोणती डिमांड? नंबर 1 संतानाची आणि नंबर 2 भरपूर धनप्राप्तीची. तिसरी जी तुमची इच्छा आहे की तुम्हाला काही प्रेतबाधा आहे, काही पित्रबाधा आहे, कुठल्या देवाचा प्रकोप झालाय, ह्याचं निवारण तुमचं ठीक आहे. हे अवश्य ह्या कारणासाठी सुद्धा इथं येणाऱ्याला खूप फायदा होईल. आता साध्याशा शब्दात हा दास हे सांगू इच्छितो की कोणताही प्राणी, कोणतीही आशा वा इच्छा वा कोणत्याही कष्ट वा संकटासाठी परमात्म्याच्या दरबारात येतात. धन्य आहेत ते प्राणी आणि धन्य आहेत त्यांचे मातापिता ज्यांच्यापासून जन्म झाला. कारण इथे आल्यामुळे तुम्हाला तत्वज्ञान होईल, पूर्ण अध्यात्मज्ञान होईल, सर्व कर्मांशी तुम्ही परिचित व्हाल आणि मग तुम्ही जी इच्छा घेऊन आला आहात त्या इच्छा सुद्धा परमात्म्याकडून मिळतील, त्यांची पूर्ती होईल. पण ती किती होईल? जितकी तुमच्या हिताची असेल. जी तुमच्या हिताची नसेल, ती इच्छा तुमची इथे पूर्ण होणार नाही. भलेही तुम्ही असा विचार करत राहाल की मला असं व्हायला पाहिजे होतं, मला हे घडायला पाहिजे होतं, ते तुमचे स्वतःचे विचार असतील. परमात्मा काय करतील ते परमात्माच जाणोत. जसं एखादी रोगी व्यक्ती एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे जाते आणि तिथे गेल्यानंतर मग ती डॉक्टरला समर्पित होते. तो डॉक्टर मग जी काही ट्रीटमेंट करतो त्या रुग्णाच्या हितासाठीच करतो. आता तिथे रुग्ण स्वतःच चालवू शकत नाही. तो रुग्ण जर स्वतःच चालवू लागला, त्याला वाटू लागतं की आपल्या इच्छेनुसारच डॉक्टरांनी काम करावं.
तर डॉक्टर त्याची योग्य जी असेल त्याची इच्छा, आवश्यकता त्यालाच पूर्ण करेल, नाहीतर तो स्वतःचंच काम करेल, भले रुग्णाला वाईट वाटलं तरी. आता जसं डॉक्टरला वाटत असतं की ह्याचा जीव जाईल आणि पाय कापावा लागेल ज्यामुळे याचे प्राण वाचतील, तर डॉक्टर हे काम करतीलच करतील. तुमचं मत नक्की विचारतील की तुला मरायचंय की जिवंत राहायचंय. जगायचं असेल तर तुझा पाय कापावा लागेल. तर मग तो रुग्ण सुद्धा परवानगी देतो. तसं तर त्या रुग्णाची इच्छा नसते की पाय कापला जावा, पण जीव वाचवण्यासाठी तो पाय कापणं हेच योग्य समजतो आणि तेच बरोबर आहे. ठीक अशाच प्रकारे पुण्यात्म्यांनो, तुम्ही इथे परमात्म्याच्या दरबारात आले आहात आणि हे ते हॉस्पिटल आहे जे तुमच्या जन्म आणि मृत्यूच्या रोगाला नष्ट करेल, संपवून टाकेल. आणि जोपर्यंत जन्म आणि मृत्यूचा रोग तुमचा नष्ट होणार नाही, तोपर्यंत तुम्ही सुखी होऊ शकत नाही. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 मध्ये म्हटलं आहे गीता ज्ञानदात्याने की अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, ज्याच्या कृपेमुळे तू परमशांतीला आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील, शाश्वत स्थानाला. गीतेच्या 15 नंबर अध्यायातील श्लोक नंबर 1 ते 4 मध्ये म्हटलंय की पूर्ण परमात्म्याच्या प्राप्तीसाठी तत्वदर्शी संताची आवश्यकता आहे. गीतेच्या अध्याय नंबर 4 मधील 34व्या श्लोकात म्हटलं आहे की त्या परमात्म तत्वाला म्हणजे तत्वज्ञानाला तू तत्वदर्शी संतांकडून समजावून घे. गीतेच्या अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 1 मध्ये त्या तत्वदर्शी संताची ओळख सांगितली आहे की वरती मुळे आणि खाली 3 गुणरूपी फांद्या असलेला हा संसाररूपी उलटा लटकलेला एक संसाररूपी वृक्ष समजा, आणि जो संत ह्याचे सर्व विभाग पानांसकट सांगू शकेल, सहवेदवेत, तो वेदांचं तात्पर्य जाणणारा आहे, अर्थात तो तत्वदर्शी संत आहे. परमेश्वर कबीर देवजी स्वतःच तत्वदर्शी संताची भूमिका पण इथे येऊन करतात. एका चांगल्या नागरिकाची भूमिका पण स्वतःच करतात. एका नेक शिष्याची भूमिकाही ते परमात्मा स्वतःच करून दाखवतात. आणि एका चांगल्या कवीच्या रूपात पण ते सुप्रसिद्ध होतात, कारण की ते आपल्या महिम्याची वाणी लोकोक्त्यांच्या माध्यमातून ऐकवतात, बोलतात, ज्या कारणाने ते कवी सुद्धा म्हणवले जातात, पण ते असतात परमेश्वर. तर परमेश्वराने सांगितलं आहे आपल्या अमृतवाणीतून, सच्चिदानंद घनब्रह्मांच्या वाणीतून, कबीर वाणीतून, कबीर अक्षर पुरुष एक पेड़ है, निरंजन वा की डार, और तीनों देवा शाखा है, ये पात रूप संसार. वरती मुळे तर ते परमात्मा स्वतः आहेत, ज्यामुळे सर्व ब्रह्मांडांचं पालनपोषण होतं. जसं वृक्षाला मुळापासूनच पूर्ण आहार मिळतो, डहाळ्या, खोड, फांद्या, पाने सर्व त्यापासूनच आहार मिळवतात, तोच सर्वांचं पालनपोषण करणारा असतो. तर तो तर पूर्ण परमात्मा परमअक्षर ब्रह्म स्वतः कबीर देवजी आहेत. जमिनीच्या बाहेर जे दिसतं ते खोड असतं, त्याला अक्षर पुरुष म्हणतात. गीतेच्या 15व्या अध्यायाच्या 16 व 17व्या श्लोकात 3 प्रभू, 3 पुरुष सांगितले आहेत, क्षरपुरुष, अक्षरपुरुष आणि परमअक्षर पुरुष. 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकातही परमअक्षर पुरुष सांगितला आहे, जी तत्ब्रह्माविषयी माहिती दिली आहे. तर अक्षरपुरुष हे खोड आहे आणि मोठी फांदी जी आहे तो क्षरपुरुष आहे. क्षरपुरुष ज्याला ज्योत निरंजन पण म्हणतात, काल पण म्हणतात. त्या काळाचे म्हणजे क्षरपुरुषाचे मग त्या फांदीच्या 3 शाखा आहेत, त्याचे पुत्र आहेत, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी.
आणि पर्णरूपी आपण संसार. तर इथे सांगितलं आहे गीतेच्या अध्याय क्रमांक 15च्या श्लोक क्रमांक 1 ते 4 मध्ये की जेव्हा तुला तत्वदर्शी संत मिळेल, ह्या अज्ञानरूपी अंधकाराला आणि तत्वज्ञान रूपी शस्त्राने कापून त्याची अर्थात त्या तत्वज्ञानाला समजून त्यानंतर त्या परमेश्वराच्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे, जिथे गेल्यानंतर हे साधक पुन्हा परतून कधीही संसारात येत नाहीत. आणि ज्या परमेश्वराने साऱ्या ब्रह्मांडांची रचना केली आहे त्याचीच भक्ती केली पाहिजे. आणि असा विचार कर की मी त्याला शरण गेलो आहे. गीता ज्ञानदाता म्हणतो तो परमेश्वर कोणी वेगळाच आहे, माझ्याहून भिन्न आहे, त्याचं ज्ञान मला पण नाहीये, ते तत्वदर्शी संत सांगतील. गीतेच्या अध्याय क्रमांक 7च्या श्लोक क्रमांक 29 मध्ये म्हटलंय की तद्ब्रह्म. गीतेच्या अध्याय क्रमांक 7च्या श्लोक क्रमांक 29 मध्ये म्हटलंय की माझ्या ह्या ज्ञानाला आश्रित करून, ह्या आश्रय करून, म्हणजे मी जे म्हणत आहे की तत्वदर्शी संताचा शोध घ्या, तो जे ज्ञान देईल ते ऐका, आणि जे जरा मरणापासून सुटण्याचा प्रयत्न करतात ते तत्ब्रह्मशी पूर्ण आध्यात्मिक ज्ञानाने म्हणजे तत्वज्ञानाने आणि सर्व प्रकारच्या कर्मांशी ते परिचित होतात, तेच जरा आणि मरणापासून सुटण्याचा प्रयत्न करतात. ह्या संसारातील कोणत्याही वस्तूची डिमांड करत नाहीत. गीतेच्या अध्याय क्रमांक 8च्या श्लोक क्रमांक 1 मध्ये अर्जुनाने विचारलं, हे प्रभू, तुम्ही जे 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात जी तत्ब्रह्मची माहिती दिली आहे की त्याला जाणल्यावर आणि मग अध्यात्मज्ञानाने परिचित व्यक्ती जरा आणि मरणापासूनच सुटण्याचा, जरा म्हणजे वृद्धावस्था, म्हातारपणीचं दुःख, आणि मरण म्हणजे मृत्यू, तर जे जरा आणि मरणापासून सुटण्याचाच प्रयत्न करतात त्यांनी त्या तद्ब्रह्माला ओळखलेलं असतं, इथल्या कुठल्याही गोष्टीची इच्छा धरत नाहीत. 8व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात म्हटलं आहे फिर की किम तत्ब्रह्म, ते तत्ब्रह्म काय आहे, अशी अनमोल वस्तू काय आहे ते तद्ब्रह्म, जे गीता ज्ञानदात्याहूनही वेगळं आहे. तेव्हा गीता ज्ञानदात्याने 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात म्हटलं आहे की ते परमअक्षर ब्रह्म आहे. आणि त्या परमअक्षर ब्रह्मची साधना केल्यामुळे प्राणी परत कधी फिरून संसारात येत नाहीत. त्यांचं मग जरा आणि मरणाचं संकट सदासाठी समाप्त होतं. जरा म्हणजे म्हातारपण. पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत हा जीव कुठला त्रास अनुभवत नाही तोपर्यंत तो कोणाच्या सांगण्यावरूनही ऐकत नाही. आणि जेव्हा त्याच्यावर आपत्ती येते मग तो ओरडत फिरतो. आपण पुण्यात्म्यांनो, ज्या व्यक्ती वृद्ध झालेल्या आहेत त्यांच्या जवळ थोडा वेळ बसत चला. त्यांचे अनुभव ऐका. त्यांच्यावर आता काय वेळ आलीये. आधी ते पण तरुण होते. एक क्षणही त्यांना निवांतपणा नव्हता. पूर्ण दिवस धावपळीत जात असे. आणि आता वृद्धावस्थेत त्यांची किती दुर्गती होत आहे. आणि मग मृत्यू कोणालाच नको असतो. आणि मृत्यू तर येईलच. वृद्धावस्था कोणालाच नको असते. वृद्धावस्था पण येतेच. तर हे जे आपल्याला नको असतात ते कष्ट आपल्यावर नक्की येतात. तर सांगायचं तात्पर्य हे की हे दुःखाचं मूळ आहे. आणि हे दुःख मिटेल कसं? हे मिटेल जेव्हा आपण सतलोकात जाऊ. जरा आणि मरण तिथेच संपेल, कारण सतलोकात तुमची अशीच सृष्टी असेल. जसे आपण इथे राहत आहोत तसाच तिथं आपला परिवार असेल. आणि आपलं शरीर खूप सुंदर असेल, एका तत्वाचं बनलेलं असेल. त्याच्यात नाडी आणि हे स्नायू इत्यादी नसतात. शुक्रम अकायम असनाविरम होता है. म्हणजे माता पित्याच्या संयोगातून बनलेले, शुक्रापासून नसतं, वचनापासून सृष्टी बनते.
ज्याने आपला परिवार बनतो आणि तिथे ना कधी वृद्धावस्था येते ना कधी मृत्यू होतो. इथे ह्या पृथ्वीवर तुम्ही कितीही मोठा व्यवसाय सुरू करा आणि कितीही मोठं घर बांधा आणि कितीही बँक बॅलन्स बनवा, तुमच्यासोबत तो धोका आहे. तुम्ही त्याला तुमच्याबरोबर नेऊ शकत नाही, तुम्ही ते उपभोगू शकत नाही. तर मग हे सारं जीवन बर्बाद करण्याचं औचित्य काय आहे तुमचं? मूर्खता, अज्ञानता, तत्वज्ञानहीनता. आणि जेव्हा तुम्हाला तत्वज्ञान होईल, मग आपण परमात्म्याकडे एकच प्रार्थना करत राहाल, हे परमेश्वर, आमचा पिच्छा सोडव, आमचे जन्म आणि मृत्यू सदासाठी नष्ट कर. हे प्रभू, परत कुठे जन्म न होऊ दे. आणि समजा तुमचा, कारण आपण इथेच राहू इच्छितो, आपल्याला मृत्यू नको असतो, कंपल्सरी होईल, तो बाय फोर्स होईल, पण त्यावेळी सुद्धा इच्छा राहीलच कोणत्या ना कोणत्या वस्तूमध्ये. तर मग आपला दुसऱ्यांदा परत जन्म होईल. जहां आशा ता बासा होवे और मन कर्म वचन सुमरियो सोई. आता जिथे तुमची आशा राहून जाईल तिथे तुमचा मग दुसऱ्यांदा जन्म होईल. तर इथे परमात्मा आपल्याला काय सांगू इच्छितात की जसं तुमच्यावर काही कुठल्याही प्रकारचा त्रास आहे, जसे काही प्रारब्धात तुमच्या दुःख आलं आहे आणि ज्यामुळे तुम्ही परेशान आहात, आपण इथे आला आहात, परमात्मा आपल्या हिशोबाने तुमची ती बाधा दूर करेल. हा तो समर्थ परमात्मा आहे, तुम्हाला एका सेकंदात सर्व सुखे देऊ शकतो. पण आपली सवय वाईट आहे की आपण सुखी होताच परमेश्वराला विसरून जातो. आणि जेव्हा आपल्यावर आपत्ती येतात तेव्हा आपण परमेश्वराचा शोध घेतो. आपली सवय बनलीये झाडफूक करण्याची. आपण हॅबिच्युअल झालो आहोत की कोणाला काही त्रास झाला, त्याने जाऊन जंतरमंतर घेतलं, बस ते सांगणाऱ्याला दिले 100 रुपये जे त्याने मागितले, काही फरक पडला तर चांगलंच आहे, नाहीतर तो त्याच्यात खुश, आपण आपल्यात खुश, बस एवढंच काम आहे. पण इथे असं नाहीये. इथे तुमचा तो दीर्घरोग कापला जाईल ज्यासाठी तुम्हाला रेग्युलर ट्रीटमेंटची खूप आवश्यकता पडेल. आणि परमात्म्याच्या दरबारात आल्यामुळे ज्या इच्छा तुमच्या आहेत त्या सर्व पूर्ण होतील. जसं शेतकरी गहू पेरतो. आता पुण्यात्म्यांनो, तुम्ही ह्या तत्वज्ञानाशी परिचित व्हा. म्हणूनच तुम्हाला वारंवार बोलावलं जातं, ज्यामुळे तुम्ही ह्या ज्ञानाशी पूर्ण रूपाने परिचित व्हावं. आणि तुम्ही मग परमात्म्यामध्ये रुची ठेवावी आणि विचलित होऊ नये. म्हणून तुम्हाला इथं पुन्हा पुन्हा बोलावलं जातं. आता परमात्म्याच्या दरबारात आल्याने तुमची जी, जसं शेतकरी गहू पेरतो, त्या शेतकऱ्याचा गहू पेरण्याचा उद्देश काय असतो? सगळ्यात पहिला उद्देश तर त्याचा हा असतो की माझं कुटुंब उपाशी राहू नये. आपण उपाशी मरू नये, आपलं पोट भरावं. त्याच्यानंतर आता जसं ह्या उद्देशानेच गहू पेरला जातो. आणि मग काय होतं? आता गहू पेरला तर सगळ्यात आधी त्याचं तृण उत्पन्न होतं, मग त्याची लोंबी येते आणि लोंबीत मग गहू असतात. आधी रोप उगवतं, तर जे रोप असतं त्याचा भुसा बनतो आणि लोंबीमध्ये जे गहू असतात ते जीवन देणारं अन्न असतं. तर पुण्यात्म्यांनो, ही परमात्मा कबीरजींची जी साधना भक्ती तुम्हाला दिली जाईल,
ती तुम्हाला अशी असेल जसं गहू पेरण्याचा उद्देश शेतकऱ्याचा आपल्या कुटुंबाचं पोषण करणं असतो आणि त्याच्यात भुस्सा तर आपला आपणच बनतो. त्या भुश्याची त्याला आवश्यकता नव्हती तरीही बनला. तर पुण्यात्म्यांनो, ज्या इच्छा तुम्ही इथे तिथे घेऊन फिरत होतात महापुरुषांकडे, संतांकडे, आणि त्या तुमच्या पूर्ण होत नव्हत्या, ना होऊ शकत होत्या, कारण ते संत ज्या परमेश्वराची भक्ती करतात, ज्या देवतांची साधना करतात, ते संत, ते भगवान, त्यांच्या देवता तुमच्या प्रारब्धात परिवर्तन नाही करू शकत, तुमच्यावर येणाऱ्या संकटाचं निवारण नाही करू शकत. आणि तुम्ही तिथे श्रीमंत व्हायला जात होतात किंवा कुठला त्रास दूर व्हावा म्हणून जात होतात, तिथे तुम्हाला काही लाभ झाला नाही आणि नव्हताच होणार. तर जसं शेतकऱ्याचा उद्देश गहू पेरण्यामागे आपल्या कुटुंबाचं पोषण असा होता आणि भुस्सा खोली त्यानेच भरली, ज्याची त्याला इच्छा नव्हती पण तरी मिळाला. आधी भुस्साच तयार होतो. तर पुण्यात्म्यांनो, तुमचा उद्देश आहे इथे जन्म आणि मृत्यूचा रोग कापणं हाच असला पाहिजे. तुम्हाला जी साधना दिली जाईल त्या साधनेत तुमच्या सांसारिक इच्छा ज्या आवश्यक असतील आणि तुमचे संकट निवारण तर त्या भुश्याप्रमाणे आपल्याला आपणच नको असताना सुद्धा ते परमात्मा निवारण करतील आणि धन तुम्हाला असं देतील जसं त्या गव्हाचा भुस्सा आधीच तयार व्हायला सुरुवात होते. आता ह्या गोष्टीचा तुम्ही खोलात जाऊन विचार करा. जर कोणी अनोळखी व्यक्ती गव्हाला परिपक्व न होऊ देता प्राण्यांच्या चाऱ्याच्या उद्देशाने ते कच्चेच कापून कापून खायला घालू लागले, जनावरे पोसली जातील म्हणून. जनावरं तर पोसली जातील पण तो भुकेने मरेल. तर सांगायचं तात्पर्य काय की तुम्ही इथं जे मागायला याल ते काय मागाल? मोक्ष. तुमचा उद्देश आहे मोक्ष मिळावा आणि त्या मोक्षाबरोबर तुम्हाला ज्या सांसारिक सुविधा तुम्हाला हव्या आहेत तुमच्या भाग्यात नसतील तरीही भगवान देईल. तुमच्या नशिबात काही आपत्ती असेल, मालिक ती देणार नाही. आपत्तीचा अर्थ आहे जसं काही भगिनी येतात संतान प्राप्ती, संतानाची मागणी करण्यासाठी. परमात्मा ती इच्छा पण पूर्ण करतो. काहींवर स्थिती अशी येते की परमात्म्याची कृपा होते पण प्रार्थना करतात, येतात बहिणी मुली की असा असा हा आमचा गर्भ पडला. आम्ही त्यांचं सांत्वन करतो, मुली भक्ती कर, परमात्म्यावर विश्वास ठेव, मग ठीक होऊन जाईल. तरीही ती प्रार्थना करते 6 महिने वर्षानंतर की दुसरा पण असाच खराब झाला. तर त्यांना तत्वज्ञान झाले नसल्यामुळे त्या खूप विचलित होतात आणि परमेश्वरापासून लांब निघून जातात. आणि समजून चला तिथे त्यांच्यावर कृपा झाली तरी काही संतान तिचे ठीकठाक उत्पन्न होईल आणि ते संतान तिचे शत्रू होईल पुढे जाऊन. शत्रू कसे होतात? जसं एका मुलाचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर त्या मुलाने आपल्या पत्नीला मारपीट केली हुंड्यावरून. त्या मुलीने आत्महत्या केली. ती आई पण, बाप पण, मुलगा पण, बहीण पण सगळे जेलमध्ये. आता इथे तुम्ही विश्वास ठेवा ह्या परमात्मा, कारण आपण जीव आहोत. भगवान परमात्मा परमात्माच असतात. आपण जीव संज्ञेकडे काहीही मागत राहिलो तो नाही देणार. जसं त्या बहिणींचा तो गर्भपात होत होता ते परमात्म्याचं ऑपरेशन होतं. जर कोणी अशी नालायक संतान तुमच्या नशिबात होती त्याचं निवारण करत होते, भगवानांचा दोष नसतो. ते त्यांच्या हिशोबाने त्यांचा जीवनसंस्कार स्वतःच्या जीवनसंस्काराने कापत होते, समाप्त करत होते. पुण्यात्म्यांनो, तुम्ही परमेश्वराच्या विषयी आणि आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत बिलकुल मायनस आहात.
मायनस. आत्तापर्यंत जे काही ज्ञान आपल्याला प्राप्त झालं ते अज्ञानानं भरलेलं आहे आपल्यासाठी. तुम्ही परमात्म्याच्या शोधात फिरत आहात, भटकत आहात. परमेश्वर कबीरजींनी स्वतः येऊन आमच्या स्थितीला स्पष्ट केलं आहे कि पर्वत पर्वत में फिरा कारण अपने राम, राम जैसे संत मिले जिन सारे सब काम. परमात्म्याकडून मिळणाऱ्या लाभासाठी हे प्राणी न जाणे कुठे कुठे भटकतात. परमात्मा आम्हाला सांगू इच्छितात की जेव्हा माझा कोणी संत माझ्या संताला शरण जेव्हा येतात तेव्हा त्यांची सर्व कार्य सुरू होतात, सिद्ध होतात. प्रारंभ होतात त्यांची हळूहळू ही कार्य, सर्व कार्य सिद्ध होतात. त्यासाठी सांगितलंय की राम जैसे संत मिले जिन सारे सब काम. तर पुण्यात्म्यांनो, तुमचा उद्देश जो आहे तो बदलला गेला पाहिजे ह्या ज्ञानाच्या आधाराने. राहिली गोष्ट संकट निवारणाची, ते तर नाही राहणार तुमच्यावर. त्यासाठी थोडा तुम्ही धीर धरला पाहिजे. धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ हो, माली सींचे 100 गड़ा समय आए फल हो. जसं एक आंब्याचं रोपटं पेरलं जातं आणि त्यात खड्डा बनवून त्यात सिंचन सुरू केलं जातं. शेकडो घडे पाण्याचे त्यात घालत राहतात. 1, 2, 3 वर्ष, 4 वर्षांपर्यंत. मग ते रोपटं झाड बनतं आणि जेव्हा ते आंब्याचं झाड मोठं होतं ते मग फळं देतं. आणि इतकी फळं देतं की तुम्ही पण खा, शेजारी पण घेऊन जाऊ देत, आजूबाजूला घरे असणारे आणि नातेवाईकांना पण पाठवून द्या, ती संपणार नाहीत. सांगायचं तात्पर्य हे की आजपर्यंत तुम्ही जी साधना करत होता ते शास्त्रविधी त्यागून केलेलं मनमानी आचरण होतं. आजचा अर्थ आहे की जे पहिल्यांदा ह्या परमक्षर ब्रह्मला शरण येतात, कबीर परमेश्वराला शरण येतात, त्याच्या आधी. आणि ती साधना काय होती? तुम्ही जसे कोण्या संत पंतांकडून उपदेश घेऊन नाम जप करत होतात, भक्ती करत होतात, ती बाभूळ पेरलेली होती. बाभळीचं झाड लावलं होतं आणि त्या अज्ञानींनी तुम्हाला सांगून ठेवलं होतं की हे आंब्याचं झाड आहे. तुम्ही त्याला सिंचन करत होतात, अर्थात पूजा करत होतात. काळाची पूजा करत होतात, त्या किक्कराची, बाभळीची पूजा करत होतात, आंबा समजून. आंबा समजून म्हणजे तो दयाळू भगवान समजून तुम्ही काळाची पूजा करत होतात. काळाची पूजा कोणकोणती आहे? ही 5ही नावं काळाची जाणा, जे राधास्वामी पंथामध्ये, जय गुरुदेव पंथामध्ये जे प्रचलित आहे. ही 5ही नावं काळाची जाणा. तीनों देवा काल हैं ये ब्रह्मा विष्णु महेश, भूले चूके समझियो सबका हु आदेश. कारण श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी, श्री शिवजी हे काळाचे पुत्र आहेत आणि ह्या तिघांनी ह्या काळाच्या पूर्ण व्यवस्थेला सांभाळले आहे. ह्यांची पूजा करणारा पण काळाच्याच जाळ्यात राहील, त्यातून बाहेर नाही येऊ शकत. अन्य जितक्याही देवी देवतांचं तुम्ही पूजन करता ते सर्व काळाच्या अंतर्गत आहेत. सुर नर मुनिजन 33 करोड़ी, बंदे सभी काल की डोरी. आता तुम्ही कोणाच्या पूजा करत होतात? जो कोणी ब्रह्मपूजा करतो, ओम नावाला सुप्रीम मानून बसला आहे, तो सरळच काळाला टक्कर देत आहे, तो काळाचा पुजारी आहे. आता आपण दयाळची पूजा करायची आहे. परमक्षर ब्रह्मची पूजा सोडून ज्या कोणत्या साधना तुम्ही करत होतात, तुम्ही बाभळी पेरून ठेवल्या होत्या. आणि जे कबीरपंथी आहेत, नकली बनलेले हे कबीरपंथी, तेही अन्य नाव देतात, त्यांच्याकडे सत्साधना नाहीये. त्यांनी कबीर परमेश्वराच्या आडून तुम्हाला बाभळीचं बी दिलेलं आहे आणि तुम्ही ते बाभळीचं बी पेरलं आहे. सतनामाच्या साधनेशिवाय सगळ्या जितक्या साधना आहेत त्या सगळ्या बाभळी आहेत, म्हणजे काळाची साधना आहेत.
सतनामामध्ये 2 अक्षर असतात. एक ओम अक्षर आहे, दुसरं तत् आहे जे सांकेतिक आहे, आणि तिसरा मग तुम्हाला एक मंत्र अजून मिळेल जो सारनाम असतो. परमेश्वर कबीरजींनी म्हटलं होतं की दास तो लाख दुहाई, ये सार शब्द कई बार न जाई। सार शब्द बार जो पढ़ी, बिचली पीढ़ी हंसनी तरही। इस मूल मंत्र को, इस सार नाम को तब तक छुपाई जब तक ये द्वादश पंथ ना मिट जाए। तर पुण्यात्म्यांनो, तुम्ही ह्या आंब्याच्या बीला रुजवाल. तुम्हाला ज्ञान यासाठी देण्यात येतं की कोणी तुम्हाला भ्रमित करू नये. कुठे तुमच्या आंब्याच्या रोपाला उखडून आणि पुन्हा त्याच खड्ड्यात बाभूळ रुजवू नये. तुम्हाला आंब्याची आणि आंब्याच्या व्यतिरिक्त बाभूळ वा झाड, कैर, किक्कर यांची ओळख करून दिली जाते. ज्या कारणाने तुम्ही तुमच्या आंब्याला मग दृढतेने परिपूर्ण कराल, म्हणजे सद्भक्ती करून सफल व्हाल. आता असं सांगितलं आहे की धीरे धीरे रे मना, धीरे सब कुछ हो, मालिशीचे सौगडा समयाय फल हो. एका रोपाला झाड बनवण्यासाठी किती वेळ लागतो, आणि ते ठीकठाक मोठं झालं, मग पहा त्याचे रंग थाट करून देईल, सावलीसुद्धा मिळेल, फळंसुद्धा मिळतील. तर अशाच प्रकारे हे तुम्हाला सद्भक्तीरूपी, सतनामरूपी आंब्याचं बी दिलं आहे. आता त्याला होऊ द्या, थोडा वेळ द्या देवाला. काही दिवस, काही काळानंतर पहा तुम्हाला किती सुख मिळतील. तुमचे शेजारी आश्चर्यचकित होतील. काही दिवस जर तुम्ही सच्च्या मनाने जारी राहिलात, तुमच्या घरात सुख येईल, तुमच्या सगळ्या आपत्ती दूर होतील. आणि अन्य देवांच्या साधना ज्या तुम्ही करता, दुसऱ्या देवांच्या ज्या पूजा करता, त्यामुळे तुमचे हे 3 ताप सुद्धा नष्ट नाही होऊ शकत. जसं प्रेतबाधा आहेत, पित्रबाधा आहेत, वा कुठला देव प्रकोप आहे, वा प्रारब्धाचा कोणता त्रास तुम्हाला होणार असेल, तो अन्य एक परमक्षर ब्रह्माचा त्याग करून कोणाच्याही साधनेनं तुमचं ते संकट निवारलं नाही जाऊ शकत. आणि मोक्ष तर फार दूरची गोष्ट आहे, आणि इथे तुम्हाला मोक्ष पण मिळेल, तुमची सर्व संकटे पण दूर होतील, आणि तुमचं जीवन सुखी होईल. एक भक्त सांगत होता की आम्ही तुमचं नाव घेण्याच्या पूर्वी, म्हणजे कबीर परमात्म्याचं, हा दास तर एक नोकर आहे त्या परमपित्याचा, आणि असं समजा तो डॉक्टर आहे, हा दास कंपाऊंडर आहे. त्याने सांगितलेली जी काही ट्रीटमेंट आहे ती तुम्हाला दिली जाते, आणि जो त्याला नीट रीतीने मर्यादेत राहून करेल त्याचे सर्व रोग नष्ट होतील. तर त्याने काय सांगितलं की इथे उपदेश घेण्यापूर्वी आम्ही फार दुःखी होतो. प्रेतात्मे फार त्रास देत होते. आम्ही 4-5 भाऊ आहोत, सगळ्यांनाच या बाधा होत्या. आम्ही तुमच्याकडून उपदेश घेतला. कबीर परमात्म्याच्या कृपेने आमच्या तर बाधा संपतील, आणि ते सर्व जे भूत प्रेत आमच्या घरात होते ते इतर भावांकडे गेले. आता ते तिथं एकत्र होतील आणि आणखीन उच्छाद मांडून देतील. तिथं आधी तर 1-2च होते, आता खूप असतील. त्यांच्या मनात ही भावना बनली की हे तिथून बरबालाहून नाम घेऊन आले, त्यांनी आमच्यावरती जादूजंतर केलं, आणि आमच्याबरोबर ते भांडणं करू लागले की तुम्ही तुमची भूतं आमच्याकडे पाठवलीत. आता पुण्यात्म्यांनो, जसं आम्ही कोणाचं भूत पाठवत नाही कोणाकडे, आम्ही आमच्या भक्ताचा प्रबंध करून देतो. कसा? जसं खोलीत ऑल आऊट लावली, ऑल आऊट लागताच डास सगळे पळून जातात,
ते मग दुसऱ्या खोलीत जातील जिथे ऑल आउट नसतं. तर परमात्मा कबीरजींचं जे सतनाम आहे, खरं नाम जे तुम्हाला दिलं जातं, प्रथम मंत्र पण आणि दुसरा मंत्र पण, ते ऑल आउट आहे. आणि ज्या घरात हे ऑल आउट लागेल तिथले मच्छर मग दुसऱ्या घरातच जातील भाऊ. आम्ही जंतर मंतर नाही करत. आणि त्यांना पण पाहिजे तर ऑल आउट लावावं त्यांनी पण घेऊन जावं आपला मंत्र इथून आणि मग काय पळून जातील ते. तर पुण्यात्म्यांनो, परमेश्वराला न ओळखता आपण असे भटकत होतो. प्रसंग चालू होता की कोणी संतान मागायला येतात, कोणी धन मागायला येतात. त्यासाठी परमात्मा तुम्हाला एक थोडंसं गाईडलाईन देतात. भाई क्या मांगो कुछ थिर न रहाई, देखत नैन चला जग जाई, 1,00,000 पूत 1,25,00,000 नाती, उस रावण के दीवान बाती. होय होय. किती छान उदाहरण दिलं आहे भगवान कबीर साहेबांनी. तुम्ही एक पुत्र प्राप्त करून काय तारे तोडणार आहात सांगा बरं. समजून चला, परमात्मा तुम्हाला पुत्रप्राप्ती नाही झाली तुम्हाला, आणि तुम्ही त्या पुत्रप्राप्तीसाठी इथं आला आहात. आणि परमेश्वराची इच्छा नाहीये की तुमच्या संसारात कुठलं असं वाया गेलेलं संतान असावं जे तुम्हाला पुढे जाऊन खूप दुःखी करेल, तर नाही देणार. तर अशा प्रकारे संतान प्राप्ती झाली नाही. बिना ज्ञानाचे ते प्राणी मग काय करतील, इथून निघून जातील. मग दुसरीकडे कुठेतरी धक्के खातील. संतान तर त्यांना होणारच नाही, कारण इथे नाही तर कुठे दुसरीकडे होऊच शकत नाही. परमात्म्यांची जर इच्छा असेल तर इथे सर्व काही देऊ शकतात. इथे तुम्हाला दाखवतो 27 वर्षांच्या वयात. आता भानगड काय, बिना ज्ञानाची आम्ही काय डिमांड करत आलो आहोत. काल एका भक्ताचा फोन आला की आमच्या 27 वर्षात दया केली देवाने, आणि मग इवलंसं तोंड करून म्हणाले, एकदम ह्या 2 मुली झाल्या. अरे तू तर संतानच मागायला आला होतास, मग आता तोंड वाकडं का करतोयस. आता तुम्ही मागायला जर संतानच आलात तर परमात्म्याने विचार केला असेल की बहुधा याला ह्याच पद्धतीने दिलं तर चांगलं आहे. 2 मुली दिल्या एकदम. आणि मग त्याला समजावलं, बाबा परमात्म्याचा आत्मा आहे, मुलगा असो वा मुलगी, ही चूक पण काढून टाक. तर इथून ते निघून जातात, त्यांना संतान तर होणार नाही. मग काय होतं, हा समाज काल प्रेरित होतो. त्या भगिनीला कोणी ना कोणी शेजारीण वा कोणी नातेवाईक येऊन विचारेल की बाळ नाही झालं, तर वाईट तोंड करून ती सांगते, माहीत नाही देवाच्या घरी काय कमी पडलं. म्हणजे खूप दुःखी असते. मग ती जी तिला इंजेक्शन द्यायला आली आहे ना, की तुला मूल असायला पाहिजे होतं, मग ती तिला सांगेल की त्या अमक्या तमक्या गावात जाऊन औषध घे म्हणतात, त्यानं मुलं होतात. मग ती तिथे धक्के खाईल. तर पुण्यात्म्यांनो, शेवटी ती भगिनी मरण पावते, संतान काही होत नाही. ह्या काळाच्या जाळ्याला समजून घ्या. मग तो काय बनवतो हा काळ, कारण तिची इच्छा हीच असते की माझं मूल असतं, माझा मान राहिला असता, अशा प्रकारे. मग तिला काय बनवतो हा काळ, भगवान पुढच्या जन्मी तिला कुत्रीच्या योनीत पाठवून देतो. आणि मग म्हणतो, घे आता पूर्ण कर, कसर काढ तुझ्या संतान उत्पन्न करण्याची. 8 पिलांना एका वेळेस जन्म देशील. आणि पुढच्या जन्मात मग डुक्कर बनवेल, 12 एकत्र उत्पन्न करेल. घे, कर किती करायचे ते उत्पन्न. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याच्या ह्या ज्ञानाला समजून घेतलं पाहिजे. अर्ध संकट दूर होईल तुमचं, जे अर्थहीन टेन्शन घेऊन बसत असता इथे. परमात्मा म्हणतात, क्या मांगो कुछ थिर न रहाई, और देखत नैन चला जग जाई, 1,00,000 पूत 1,25,00,000 नाती, उस रावण के आज दीवान बाती. 1,00,000 पुत्र होते रावणाचे, लंकापती रावण.
चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? कल्पना रोकडे. आपण कुठून आलात? नाशिक, महाराष्ट्र. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 1/1/2006. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? ब्रह्मा, विष्णू, महेश, दुर्गादेवी, गणपती, नवरात्र, स्वामी समर्थ ह्या सगळ्या प्रकारच्या भक्ती करत होतो. आणि मी म्हणजे स्वामी समर्थांचं दर गुरुवारी आम्ही दिंडोरी इथे त्यांचं गुरु म्हणजे असं मोठं आश्रम आहे, तिथं आम्ही जाऊन तिथे पण आम्ही सेवा करायचो. आणि तिथं सांगितल्याप्रमाणे सगळ्या विधी वगैरे रोजचे 3 स्वामी समर्थांच्या माळा करणं, सप्तसतीचे पाठ करणं, असे अनेक प्रकारच्या त्यांनी दिलेले ते विधी करत असायचो. आणि ह्या सगळ्या भक्ती करतही नारायण नाग बलिपूजा करणं, आपल्यावरती जे काही संकट येत असतात त्यांनी सगळ्या विधी सांगूनही आम्ही ते सगळं करत असताना पण आम्हाला सुख हे काही प्राप्त होत नव्हते. आणि माझा मुलगा 6.5 वर्षाचा असताना त्यांनी आम्ही कपालेश्वर इथे जाऊन मंदिरामध्ये असताना त्यांनी महामृत्युंजय मंत्र म्हटल्यानंतरही दुसऱ्या दिवशी त्याची अशी दुर्घटना घडली. तो म्हणजे मृत्यूला पावला. आणि इतकं म्हणजे आमच्यावरती इतकं डोंगर कोसळलं, आम्ही ते सांगू शकत नाही. परमात्माने आम्ही इतकं त्यांना म्हणजे पूर्ण परमात्मा मानत होतो आणि त्यांनी असं आमच्यावरती एवढं मोठं दुःख दिलं. भक्ती करत असताना एवढे संकट आमच्यावरती येत होते. माझ्या पतीला सुद्धा म्हणजे खूप हौस होती, मोठा धंदा करावा, असं करावा, सगळं हे करून सुद्धाही त्यांच्यावरती कुठलंही आमच्यावरती म्हणजे असं दुःख दूर होत नव्हतं. आणि ही भक्ती करून आम्हाला असं पूर्ण विश्वास सोडून गेला की परमात्माची भक्ती करूनही आमच्यावरती दुःख काय येत आहे असं कुठल्याच गोष्टीचं आम्हाला काहीच कळत नव्हतं. सगळ्या प्रकारचे सप्तसती पारायण करणं, गुरुचरित्र पारायण करणं. आणि शंकर भगवान आपण म्हणतो देवादी देव महादेव आहे, तरी त्यांनी आमच्यावरच्या माझ्या मुलाचा मृत्यूसुद्धा टाळू शकले नाही. मग आपणही त्यांना देव का म्हणतोय, कशासाठी म्हणतोय? ते जर आपलं कुठलंही दुःख दूरच करू शकत नाही, मग आपलं काही चुकतंय त्याच्यामध्ये, ते पण आपल्याला साधारण मनुष्याला कळू शकत नाही. अशा प्रकारची ही भक्ती करूनही आमच्यावरचं दुःख कधी दूर झालं नाही. जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही जी अगोदर साधना करत होतात, भक्ती साधना करत होतात, महादेवाच्या मंदिरात जात होतात किंवा इतर साधना करत होतात, देवीची पूजा करत होतात, इतर ब्रह्मा विष्णू महेश यांची पण साधना करत होतात. या साधनेतून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लाभ नाही झाला. उलट तुमचा जो मुलगा होता त्याचा अपघाती मृत्यू झाला. तसेच तुमच्या मागे संकटांनी लाईन लावली. तर या संकटापासून मुक्त होण्यासाठी मग तुम्ही काय केलं? माझी मावशी आणि तिचा पुतण्या माझ्या घरी आले आणि त्यांनी मला गीता, 4 वेद, 8 पुराण, भगवत बायबल, शरीफ कुराण अशा प्रकारच्या अनेक त्यांनी ग्रंथांचे नावं घेतले. त्यांनी सांगितलं की आपल्याला याच्यामध्ये भक्ती काय केली पाहिजे, कशी केली पाहिजे, पूर्ण परमात्मा कोण आहे, आपणही त्यानुसार भक्ती केली तरच आपले जीवनातले दुःख दूर होतात आणि आपले कष्टही दूर होतात. हे ब्रह्मा विष्णू महेश फक्त आपल्याला आपण जसे कर्म करू तसेच ते आपल्याला फळ देतात. ते आपलं कर्म काही काटू शकत नाही. तर पूर्ण परमात्मा कबीर परमेश्वर आहे, तेच आपले सगळे दुःख दूर करू शकतात. जसं तुम्ही सांगतायत की पूर्ण परमेश्वर कबीर साहेब आहे आणि त्यांचीच भक्ती करायला पाहिजे असं संत रामपालजी महाराजांनी तुम्हाला सांगितलं आहे त्यांच्या वचनातून. तर ही भक्ती स्वीकारल्यानंतर तुमचे जे कष्ट होते ते दूर झालेत का? हो, आमच्यावरचे जे काही संकट होते सगळे परमेश्वराने दूर केले. आणि ही शास्त्रानुकूल साधना केल्यामुळे त्यांनी दिलेले जे मंत्र आहे ते आपले सगळे दुःख दूर करून आपल्यावरती जे काही संकट येतात ते पण आपल्याला समजून देते नाही. सगळ्या गोष्टी दूर करून त्यांनी आमची जी काही इच्छा होती ती परमेश्वराने पूर्ण केली. आणि परमात्माने इतकं काही देऊन टाकलं, आम्हाला सुद्धा कळलं नाही का अशा प्रकारे त्यांनी दिलं. आणि माझा मुलगाही ही भक्ती घेण्याआधी इतका हट्टी आणि खूप जिद्दी होता, तर परमेश्वराने त्याला पण इतकं काही चांगलं बनवून टाकलंय की आजही तो पूर्ण परमात्माने इतकं काही धन देऊन टाकलंय की त्याला सांभाळण्यासाठी पण तो आज पूर्ण सक्षम झालेला आहे.
अशा प्रकारे त्यांनी आमचे सगळे दुःख दूर केले आणि माझ्या पतीचे पण जी काही इच्छा होती ती त्यांनी पूर्ण केलेली आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला काय लाभ मिळाला? अनेक प्रकारचे लाभ मिळाले. माझ्या म्हणजे लहान 6.5 वर्षाचा मुलगा वारल्यामुळे माझी मनस्थिती चांगली राहत नव्हती. मी नेहमी विचार करायची. त्या विचारातनं पण त्यांनी मला दूर केलं आणि माझे पती दारू पिणं, अनेक प्रकारचे व्यसन करणं यापासूनही त्यांना ते दूर केलं. आता त्यांना कुठल्याही गोष्टीचा शौक नाही. फक्त परमात्माची भक्ती आणि परमात्माने दिलेल्या ते सगळं काही बिझनेस परमात्माचाच आहे आणि ते फक्त ते देखरेख करता आणि सांभाळत आहे. जसं की तुम्ही सांगता आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर तुमची परिस्थिती पूर्णपणे बदलून गेली आणि तुम्हाला संत रामपालजी महाराजापासून बरेच फायदे झाले. संत रामपालजी महाराज अशी काय शिकवण देतात की त्यामुळे या गोष्टी आपोआप घडतात? परमात्मा आपल्याला सगळं काही म्हणजे शास्त्रानुकूल साधना कशी केली पाहिजे, त्यानुसार आपल्याला लाभ कसे होऊ शकता आणि आपणही जीवनामध्ये कसं वागलं पाहिजे, कुठल्या गोष्टीच्या आहारी जायचं नाही, व्यसन करायचं नाही, त्यापासून आपणही दूर. परमात्माने दिलेले अनमोल मंत्र आहे त्यानुसार माणसाच्या जीवनामध्ये सुधारणाच होऊन जाते आणि जी काही सुधारणा मुलांचे म्हणजे लग्न वगैरे, मुलींसाठी हुंडा वगैरे देणं, ते हुंडा देऊनही मोठे मोठे आपण हॉल घेतो किंवा लॉन्स घेतो. इतकं मोठं लग्न करून सुद्धा त्या मुलींच्या जीवनामध्ये दुःख येतं. सासू सासरे त्रास देणं, त्यांना छळणं, अनेक प्रकारचे काहीतरी कारण सांगून त्यांना माहेरी पाठवून देणं, अशा अनेक प्रकारच्या भानगडी करत असतात. आणि ते ह्या परमात्माचे जे काही अनुयायी झालेले आहे त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची म्हणजे समज झाली आहे का ह्या गोष्टी सगळ्या चुकीच्या आहे. त्या केल्याने आपल्याला पण दुःख होतं आणि समोरच्यांना पण दुःख होतं. तर आपणही कधी हुंडा घ्यायचा नाही आणि द्यायचा पण नाही. अशा प्रकारचे आपले जे जीवन आहे आणि मुलांचा जो विवाह आहे एकदम साधारणपणे केला जातो. इथं संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादाने त्यांच्या तिथे रमेने हा विवाह म्हणजे रमेने म्हटलं जातं तिथं. तर एकदम साधारण प्रकारे तो विवाह केला जातो का त्यांच्याकडनं मुलीकडनं कुठलीही काही अपेक्षा न करता आपणही ज्या कपड्यात आहे त्याच कपड्यात आपणही त्यांचा विवाह करतो. जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला भरपूर लाभ झाले, तर या अनुषंगाने आपण सर्वसामान्य जनतेला कोणता संदेश द्याल? मी संदेश तर देऊ शकत, प्रार्थना करू शकते. संत रामपालजी महाराजांनी आध्यात्मिक ज्ञान दिलेले आहे. ते आजच्या जगामध्ये पृथ्वीवर कुठल्याही संताकडे नाही आहे आणि ते ज्ञान तुम्ही समजून घ्या. परमात्माने दिलेले ज्ञानगंगा पुस्तक त्यांनी काढलेले आहे, ते तुम्ही वाचा आणि त्यानुसार संत रामपालजी महाराजांच्या चरणी येऊन नामदीक्षा घ्या. जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावयाची असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? आपल्या टीव्हीवरती नंबर दिलेले जातात, ते नंबरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यामध्ये नामदान स्थळ उघडलेले आहे. त्या ठिकाणी संपर्क करून तुमच्या जवळपास जे असेल तिथे तुम्हाला नामदान दिलं जाईल. या नामदानासाठी किंवा या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो? संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेसाठी कुठलीही विधी करण्यासाठी 1 रुपया लागत नाही. उलटा आपल्याला तिकडनं पुस्तक दिलं जातं, गुरुजींचा फोटो दिला जातो. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.